आवाज येतोय, स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. Yes, sir. बोलायचं, बोललं पाहिजे, बोललं तर समजेल काय चालू आहे. ठीक आहे. आता तुमच्यासाठी सेपरेट आपण फर्स्ट चॅप्टर पासून स्टार्ट करतोय. किती जणांनी फर्स्ट चॅप्टर किंवा सेकंड चॅप्टरला होते तुमच्या मधले? आता इथं ऐश्वर्या कोळेकर, गणेश भोसले, पळवे, प्रदीप पांढरे आणि ऋषिकेश बुद्ध्याल, हे तुम्ही 1 2 3 4 5, हे तुम्ही 5च्या 5 म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर, बरोबर ना? Yes, sir. गणेश भोसले डायरेक्ट सेकंड इयर ना? हा येस. हा सर. ओके, बर. आता यातले कुणी कुणी फर्स्ट चॅप्टरला होते का कुणी तुमच्यातले? नो सर. ओके, फर्स्ट चॅप्टर ठीक आहे. सेकंड चॅप्टर मध्ये? सेकंड चॅप्टर जिओमेट्रिक डिझाइन ऑफ अ हायवे. बोला ऋषिकेश, बोला. नाही सर, नव्हतं का आपण स्टार्टिंगला नव्हतं काय. ओके, ठीक. तर आपण तुमच्यासाठी स्टार्ट करतोय आपला हायवे इंजिनिअरिंगचा फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर काय आहे तर इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ हायवे इंजिनिअरिंग. ओके, इंट्रोडक्शन म्हणजे हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय. तर तुम्ही आता डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, मग डायरेक्ट सेकंड इयरला आल्यानंतर आता तुम्ही जे आहेत ते सब्जेक्ट पाहिले असतील. आता आपण थर्ड चॅप्टर पाहिलेलं आहे तुम्ही, की कोणता आहे थर्ड चॅप्टर मध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट थर्ड चॅप्टरला तर पहिल्यापासून आहात तुम्ही, बरोबर. आणि सेकंड चॅप्टर मधला पण मे बी निम्मा पार्ट तुम्ही पाहिलेला आहे, त्याच्या अगोदर नव्हते, बरोबर का, असं काहीतरी असेल. ओके, आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी रिपीट करूया. फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन पार्ट ऑफ हायवे इंजिनिअरिंग. मग ह्या इंट्रोडक्शन पार्ट ऑफ हायवे पाहत असताना आपल्याला काय माहित पाहिजे तर हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय. आपल्या सब्जेक्टचं नाव जे आहे ते सब्जेक्टचं नाव पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन असतं. म्हणजे नेमकं हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय. कोण सांगेल हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं? बोला. आता तुम्ही शिकलेले आहेत थोडं बहुत, प्रत्येक ह्याचं लेक्चर तुम्ही एक एक चॅप्टर तरी पाहिलेलं आहे, बरोबर ना. 1 मंथ तरी झाला असेल ऍडमिशन घेऊन, कमीत कमी 15-20 दिवस झाले असतील. काय वाटलं तुम्हाला आतापर्यंत जे हायवे तुम्ही शिकलात त्यामध्ये हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे, कशा रिलेटेड आपण सगळं जे आहे त्या गोष्टी पाहतोय? बोला. पळवे, गणेश भोसले, ऐश्वर्या, प्रदीप पांढरे, ऋषिकेश बुद्ध्याल. फक्त ऐकायचं काम करायचं असेल तर मग काय लेक्चर घेऊन उपयोगच नाहीये. बोललं तर लेक्चर परफेक्ट होत असतं. इकडून 50% तिकडून 50% रिप्लाय आला तर लक्षात येते की समजतंय. आहेत ना, ऐकताय तर? चला पहा, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन फर्स्ट पॉइंट आहे आपल्या चॅप्टर मधला, हायवे इंजिनिअरिंग मधला, तो आहे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. 4 टाइपचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहेत. त्यामध्ये कोणकोणते आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या वेद्वारे आपण जो आहे तो रूटद्वारे आपण कुठे ना कुठे जाऊ शकतो. एका जागेवरून दुसऱ्या जागी आपण जे आहे ते ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्यासाठी मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन 4 असतात. मग ते कोणते कोणते आहेत? एक आहे रोडवेज, दुसरी आहे रेल्वेज, तिसरी आहे एअरवेज आणि फोर्थ आहे लास्ट वन इज वॉटरवेज. म्हणजे आपण रोडद्वारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, रेल्वेद्वारे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, पाण्यातून म्हटलं तर आपण वॉटरवेज म्हणजे बोट असेल, जहाज असेल किंवा काही असेल त्याद्वारे तुम्ही त्यामधून जाऊ शकता एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला. आणि एअरवेज म्हणजे हेलिकॉप्टर असेल किंवा एरोप्लेन असेल, याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला, एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण जाऊ शकतो. हे जे आहे ते मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणजे
अशा गोष्टी की ज्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात, आपल्याला जाऊ शकतो आपण त्याद्वारे, म्हणजे ते मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. मग ते कोणते आहेत ते तुमच्या लक्षात आले. स्क्रीन पण दिसते तुम्हाला, स्क्रीनवरती पण आहे. ठीक आहे, नोट्स दिलेले आहेत प्रत्येक ग्रुप वरती आहेत, त्यावरून नोट्स जे आहेत ते राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, मग यामध्ये आपल्याला पाहायचं काय आहे, तर रोडवेज आणि रेल्वेज याचा डिफरन्स काय, म्हणजे रोडवेजद्वारे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कसं होतं आणि रेल्वेजद्वारे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कसं होतं. मग आता रोडवेजद्वारे कसं होईल आणि रेल्वेजद्वारे कसं होईल, तर बघा, रोडवेजद्वारे आपल्याला बस असेल, बाईक असेल, फोर व्हीलर कार असेल आपली, याच्याद्वारे तुम्ही जे असेल ते तुम्ही काय करू शकता, ट्रान्सपोर्ट करू शकता बाय रोडवेज. पण रेल्वेमध्ये कसं आहे, तुम्हाला त्या स्टेशनला जावं लागेल आणि त्या स्टेशनद्वारेच तुम्ही आफ्टर तिकीट काढल्यानंतर किंवा काय समथिंग असेल त्यानंतर तुम्ही काय कराल, एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनला जा. परंतु रोडवेमध्ये तसं नाहीये. रोडवेमध्ये कसं आहे, आपली स्वतःची जर बाईक असेल तर आपण काय करू शकतो, कुठेही थांबू शकतो. म्हणजे रोडवे जे आहे ते डोअर टू डोअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, परंतु रेल्वे जी आहे ती फक्त स्टेशन टू स्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकते. रोडवेचा फायदा काय आहे, तर तुम्ही प्रत्येक गावातून तुम्ही जे आहे ते बाय रोड जाऊ शकता. परंतु रेल्वेमध्ये कसं आहे, तर रेल्वेमध्ये जो ट्रॅक डिझाईन केलेला आहे त्या ट्रॅकवरूनच तुम्हाला त्या स्टेशनला किंवा त्याच गावाला तुम्हाला त्या स्टेशनला जाऊन उतरावं लागेल, तर मग तुम्ही नंतर तुमच्या घरी असेल किंवा काय असेल जाऊ शकता. मग यामध्ये कॉस्ट जी आहे ती रोडची कॉस्ट असते, इनिशियल कॉस्ट रेल्वेद्वारे, आणि रोड मध्ये किती असेल, म्हणजे आता रोड आपण कन्स्ट्रक्ट करत असेल तर त्याची इनिशियल कॉस्ट किती असेल, मेंटेनन्स कॉस्ट किती असेल. इनिशियल कॉस्ट म्हणजे रोड कन्स्ट्रक्ट करत असताना पहिल्यांदा किती पैसे लागले म्हणजे इनिशियल कॉस्ट, आणि मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे काय, तर रोड ज्यावेळेस 4-5 वर्षानंतर खराब झाला तर त्याचे खड्डे, पॉटहोल्स असतील किंवा काही असेल तर ते दुरुस्त करायचं असेल तर ती झाली तुमची मेंटेनन्स कॉस्ट. सेम तसंच रेल्वेला पण इनिशियल कॉस्ट अँड मेंटेनन्स कॉस्ट. आता इनिशियल कॉस्ट ऑफ रेल्वे जी असते ती ऍक्च्युअल हाय असते ऍज कम्पेअर्ड टू रोडवे. ओके, बट मेंटेनन्स कॉस्ट ऑफ रोडवे इज मोर दॅन रेल्वे, कारण रेल्वेमध्ये मेंटेनन्स कॉस्ट लवकर येत नाही, म्हणजे कारण मेंटेनन्स जो आहे तो रेल्वेचा ट्रॅकचा असेल किंवा तिथले स्लीपर्स असतील किंवा तिथले ग्रॅव्हल्स असेल किंवा काय असेल, बलास्ट असेल किंवा समथिंग, तिथं जे आहे ते लवकर मेंटेनन्स येत नाही, म्हणजे ट्रॅक जो आहे तो लवकर खराब होत नाही. तुम्ही ट्रॅक वगैरे पाहिला असेल रेल्वेचा, स्टीलचा ट्रॅक असतो, मग त्यामध्ये ते जे आहे ते मेंटेनन्सला येत नाही लवकर, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट ऑफ युअर रेल्वे म्हणजे रेल्वे जे आहे त्याची कमी असते ऍज कम्पेअर्ड टू रोडवे. रोडवेमध्ये इनिशियल कॉस्ट लेस, रेल्वेमध्ये इनिशियल कॉस्ट हाय, रोडवेमध्ये मेंटेनन्स कॉस्ट हाय, रेल्वेमध्ये मेंटेनन्स कॉस्ट लो. हे जो आहे तो डिफरन्स आहे जो तुम्हाला रोडवे आणि रेल्वेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, आणि वॉटरवेज आणि एअरवेज म्हणजे काय, तर बघा, रोडवेजद्वारे तुम्ही जे आहे ते विथ द हेल्प ऑफ तुमची बाईक असेल, फोर व्हीलर असेल, बस असेल जाता, परंतु तुम्हाला टाइम खूप लागू शकतो बाय रोड. परंतु रेल्वे कशी आहे, जर फास्ट एक्सप्रेस असेल तर तुमचा टाइम जो आहे तो टाइम स्पॅन जो आहे ती रेल्वे काय करू शकते, कमी करू शकते. तसंच सेम वॉटरवेज आणि एअरवेज मध्ये, एअरवेजद्वारे म्हणजे तुम्ही एरोप्लेनद्वारे जाताय किंवा काय, तुम्ही जर एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जात असाल तर तुम्हाला टाइम जो आहे तो टाइम स्पॅन काय लागेल, कमी लागेल. का, कारण स्पीड ऑफ एरोप्लेन जो असतो तो तुम्हाला माहिती आहे जास्त असतो, पर आवरला काय मग 200 असेल, 400 असेल, 700 असेल, 500 असेल, जो तो आहे तो त्याच्या ह्याच्यानुसार, क्लासनुसार किंवा त्याच्या ह्याच्यानुसार डिझाईन केलेला असतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला टाइम स्पॅन जो आहे तो एरोप्लेनद्वारे म्हणजे एअरवेजद्वारे कमीच लागेल. आणि वॉटरवेज मग द्वारे कशामधून जाताय तुम्ही त्याच्यावरती पण डिपेंड्स आहे, परंतु वॉटरवेजद्वारे जे आहे ते शॉर्ट स्पॅन मध्ये पण तुम्ही पोहोचू शकता. मग हे जे आहे ते तुम्हाला ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज याचे जे आहे ते फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे जो की तुम्हाला माहिती असला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोणत्या कोणत्या टाइप्सचे रोड्स असतात, कोणत्या कोणत्या टाइप्सचे रोड्स असतात. ज्यावेळेस आपण रोड डिझाईन करत असतो, रोड कन्स्ट्रक्ट करत असतो, त्यावेळेस कोणत्या कोणत्या टाइपचे रोड्स असतात, कोण सांगेल मला, कोणत्या कोणत्या टाइपचे रोड्स पाहिलेले आहेत तुम्ही, बोला.
गावाकडे कोणत्या टाईपचा रोड असतो, सिटीमध्ये आल्यानंतर कोणत्या टाईपचा रोड असतो, किंवा आपल्या कॅपिटल सिटी मध्ये गेल्यानंतर कोणत्या टाईपचा रोड असतो सांगा. कॉन्क्रीट टाईपचा सिटी मध्ये असतो. कॉन्क्रीट टाईपचा. Con- बरं, त्याला काय नाव हा. असतं? हम्म. बोला ऐश्वर्या कोळेकर. अरे यार, ज्यावेळेस आपण सिटीमध्ये जातो तिथं नॅशनल हायवे दिसतात, स्टेट हायवे दिसतात. ज्यावेळेस आपण खेड्याकडे येतो त्यावेळेस विलेज रोड असतात, मेजर डिस्ट्रिक्ट रोड असतात, अदर डिस्ट्रिक्ट रोड. हे उत्तर एक्सपेक्ट आहे. आता थर्ड चॅप्टर तुम्ही शिकलेलं आहे, त्यामध्ये पण पाहिलेले आहेत. रिव्हिजन घेतलेले 2 वेळा 3 वेळा, कितीतरी वेळा आपली रिव्हिजन झालेली आहे. फर्स्ट 2-3 चॅप्टर वरती 3 टेस्ट झालेले आहेत. मान्य तुम्ही नव्हतात, परंतु ह्या गोष्टी बेसिक आहेत. ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आपल्याला. दररोज आपण कुठल्या रोडवरून इकडं तिकडं ये जा करत असतो. एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचंय म्हणजे रोडद्वारेच जातो ना आपण, का प्रत्येक जण एरोप्लेनद्वारे जातो? नाही ना. मग त्यासाठी रोड कोणता आहे तो माहिती असणं गरजेचं आहे ना आपल्याला. तो मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहे की अदर डिस्ट्रिक्ट रोड आहे की विलेज रोड आहे, काय आहे? मग आता यामध्ये पण काय डिफरन्स आहे, तर नॅशनल हायवे कुठून कुठपर्यंत असू शकतात, किंवा नॅशनल हायवे कुठून कुठपर्यंत जोडू शकतात, स्टेट हायवे कुठून कुठपर्यंत असतात किंवा कोणत्या एरियामध्ये असतात, मग एमडीआर कुठं असतात, ओडीआर कुठं असतात आणि व्हीआर कुठं. क्लासिफिकेशन ऑफ रोड्स मध्ये हे 5 क्लासिफिकेशन आहेत. एक आहे नॅशनल हायवे, सेकंड आहे स्टेट हायवे, थर्ड आहे एमडीआर मेजर डिस्ट्रिक्ट रोड, फोर्थ आहे ओडीआर अदर डिस्ट्रिक्ट रोड, and last one is a village road, VR. MDR and ODR has also called as a district road because बघा major district road नावातच आहे, major district road other district road, म्हणून MDR and ODR has also called as a district road. जर क्वेश्चन उद्या एक्झाम मध्ये तुम्हाला आला which are the district road, तर तुम्हाला तिथं ऑप्शन मध्ये आन्सर लिहावं लागेल MDR and ODR. लक्षात येते, कारण नावातच आहे त्यांच्या. मग आता लक्षात घ्या, नॅशनल हायवे कुठं असतात, तर नॅशनल हायवे अशा ठिकाणी असतात ज्या ठिकाणी तुमचे इम्पॉर्टंट प्लेसेस ऑफ युअर कंट्रीज असतात. इम्पॉर्टंट प्लेसेस म्हणजे काय, तर दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, किंवा काही ज्या मोठमोठ्या सिटीज आहेत, कॅपिटल स्टेट्स ऑफ सिटीज. तिथं तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो, the roads which are connected the capital states of cities or capital cities of states, that roads called as dash dash dash, आणि तिथं ऑप्शन असेल नॅशनल हायवे, स्टेट हायवे, एमडीआर, ओडीआर. तर तुमचा आन्सर असेल नॅशनल हायवे. का, तर आपण ज्या मोठ्या मोठ्या सिटीजना, मोठमोठ्या कंट्रीजना जे रोड जोडतात त्याला आपण नॅशनल हायवेची विड्थ जी असते ती ऍक्च्युली जास्तीत जास्त 7 मीटरच्या वरती किंवा 14 मीटरच्या वरती असते. लक्षात घ्या, कमीत कमी 7 मीटर असते, जास्तीत जास्त मग त्यापेक्षा जास्त असू शकते. मग नॅशनल हायवे लक्षात आले कुठे असतात, येते लक्षात, समजते? कोणी तुम्ही गेलात का नॅशनल हायवे वरून, गेला असेल ना इकडे तिकडे, लक्षात येते? Yes sir. येते लक्षात नॅशनल हायवे कुठे असतात? माने, येस सर. काय करताय, बोलायचं नाही काय तुम्हाला? पांढरे, बुद्ध्याल, भोसले, कोळेकर, पालवे, लक्षात येतंय की नाहीये ते पहिल्यांदा सांगा. येस सर, येस सर. मग बोलायचं कुणी? Yes sir, बोललं येतंय तर ना. समजेल ना. तिथं मग चॅट बॉक्स मध्ये टाकायचं येस म्हणून टाकायचं. लेक्चर करतोय ना आपण, की फक्त म्यूट अनम्यूट करून दुसरीकडे आपण काम करतोय आणि लेक्चर राहू द्या असं चालू आहे का? तसं नको आपल्याला, तुमच्यासाठी आपण रिपीट करतोय. नेक्स्ट स्टेट हायवे. स्टेट हायवे कुठे असतात? स्टेट हायवे ज्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, सोलापूर जिल्हा आहे, इथं पंढरपूर तालुका आहे,
किंवा माढा तालुका आहे, मोहोळ तालुका आहे. मग अशा तालुक्यांना जोडणारे रोड जे असतात ते असतात ऍक्च्युली डिस्ट्रिक्ट रोड किंवा स्टेट हायवे. डिस्ट्रिक्ट रोड किंवा स्टेट हायवे. मग डिस्ट्रिक्ट रोड त्यामध्ये कुठे असतात तालुक्यामध्ये, तर मेन मार्केट प्लेसेस म्हणजे कुठे तहसील ऑफिस असेल, नंतर झेडपी कार्यालय असेल किंवा काही असेल समथिंग, त्या ठिकाणी तुम्हाला जे रोड घेऊन जातात ते असतात एमडीआर. ओडीआर कुठे असतात, ज्या ठिकाणी तुमचे छोटे छोटे प्लेसेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही ओडीआर म्हणजे अदर डिस्ट्रिक्ट रोड असतात. आणि विलेज रोड कुठे असतात, तर एका गावावरून दुसऱ्या गावी जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला विथ द हेल्प ऑफ व्हीआर म्हणजे विलेज रोड जे आहे ते तुम्ही ये जा करत असतात. लक्षात येते, म्हणजे जिकडं खेड्याचा भाग असेल तिथं तुम्हाला विलेज रोड पाहायला मिळतील. खेड्यातून तुम्ही थोडस सिटी टाईप म्हणजे टाउन किंवा तालुका अशा ठिकाणी याल त्यावेळेस तुम्हाला एमडीआर ओडीआर पाहायला मिळतील. आणि तालुक्याकडून तुम्ही ज्यावेळेस डिस्ट्रिक्ट कडे जाल त्यावेळेस तुम्हाला स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे जे आहे ते पाहायला मिळतील. ठीक आहे. मग यामध्ये प्रत्येक हायवेची विड्थ जी असते ती वेगवेगळी असते. नॅशनल हायवेची वेगळी असते, स्टेट हायवेची वेगळी असते, एमडीआर ओडीआर ची वेगळी असते आणि आपल्या विलेज रोडची वेगळी असते. विलेज रोडची विड्थ जी असते ती असते 3.75 मीटर. 3.75 मीटर म्हणजे ती विड्थ कशी ठरवायची, जेवढा बिटुमिनसचा रोड आहे, जेवढा कॅरेज वे बिटुमिनस रोड तेवढीच विड्थ म्हणजे तुमची काय झाली, तर तुमच्या त्या सिंगल लेन विलेज रोडची विड्थ झाली. ती किती असते म्हटलं तर 3.75 मीटर. ज्यावेळेस तुम्ही कुठं राहत असाल किंवा काय करत असाल, तुम्हाला जर मोजायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या रोडची लेंथ विड्थ जी आहे ती मोजू शकता. ती विड्थ कधीही 3.75 मीटर असते खेड्यामध्ये. आणि जर तुम्ही स्टेट हायवे कडे याल तर त्यामधला एक सिंगल लेन असतो त्याची विड्थ असते 3.5 मीटर. डबल लेन असेल तर त्याची विड्थ असेल 7 मीटर. म्हणजे पर मल्टी लेन 3.5 मीटर असते. म्हणजे एक जो आहे तो 3.5, दुसरा जो आहे तो 3.5 असं मिळून 7 मीटर जी असेल ती तुमच्या स्टेट हायवेची विड्थ असते. ती पण डिपेंड आहे स्टेट हायवे कोणता आहे, कुठला आहे, मग त्याच्यावरून त्याची विड्थ जी आहे ती व्हॅरीज होत असते, कमी जास्त होत असते. ठीक आहे. नेक्स्ट नॅशनल हायवे मधून, नॅशनल हायवे वरून आपण जात असेल तर नॅशनल हायवेचा स्पीड जो असतो तो जास्त असतो. का स्पीड जास्त असतो, कारण नॅशनल हायवे डिझाईन करत असताना तो अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेला असतो ऍज कम्पेअर टू विलेज रोड, एमडीआर ओडीआर और स्टेट हायवे. का तर तिथं प्रत्येक फॅसिलिटी जी आहे ती प्रोव्हाइड केलेली असते. मध्ये आर्बोरी लावलेली असते. आर्बोरी म्हणजे झाडी लावून, म्हणजे मध्ये मधल्या बाजूला ग्रीनरी तयार केलेली असते, त्याला आपण आर्बोरी असं म्हणतो. डिवायडर्स असतात, कॉर्नरला तुम्हाला फुटपाथ असतो, डिवायडर्स असतात. नंतर पुन्हा आपण मार्किंग केलेलं असतं रोड्स वरती, प्रत्येक जे आहे ते सिग्नल्स लावलेले असतात. अशा सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला नॅशनल हायवे, स्टेट हायवे मध्ये पाहायला मिळतात. नॅशनल हायवे मधून जात असताना तुमचा स्पीड जो आहे तो 100 ते 120 किलोमीटर पर आवर जो आहे तो दिलेला आहे स्पीड लिमिट. तुम्हाला 100 किलोमीटर पर आवर न गाडी जी आहे ती तुम्ही त्यावरती पळवू शकता. पण त्याच्यावरती जाल तर तुमचे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं आपला जीव धोक्यात घालायचा नाही. आपल्याला जेवढा स्पीड कंट्रोल करता येईल तेवढ्या स्पीडने नॅशनल हायवे वरून आपण जायचं. त्यामुळे नॅशनल हायवेला चांगला रोड कन्स्ट्रक्ट केलेला असतो, कारण तिथं स्पीडली लोक जे आहेत ते ये जा करत असतात. स्टेट हायवेचा स्पीड लिमिट आहे 80 किलोमीटर पर आवर. म्हणजे स्टेट हायवे वरून तुम्ही जात असताना 80 किलोमीटरच्या वर जर जाल तर तुमचा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. ते आपण ठरवायचे मग किती किलोमीटर पर आवर न त्या रोडवरून स्पीडने जायचं. ठीक आहे. अशा सर्व गोष्टी असतात ज्या की नॅशनल हायवे, स्टेट हायवे, एमडीआर ओडीआर साठी दिली. आता मग अगोदर कसं होतं, अगोदर नागपूर नंतर बेंगळुरू अशावरून जे आहे ते रोड डेव्हलपमेंट होत आहे. ऍक्च्युली रोड जे होते ते मोहेंजोदडो हडप्पा संस्कृतीपासून चालत आले. आपण 7वीच्या 5वीच्या इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. मोहेंजोदडो संस्कृती, हडप्पा संस्कृती असं काहीतरी पाहिलं असेल 5वीच्या इतिहासाच्या पुस्तकात किंवा 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या पुस्तकात. का त्यावेळेस पण मोहेंजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये पण रोड होतेच, लोक राहत होतीच, बरोबर. मग त्या लोकांचे रोड कसे होते, तर त्या लोकांचे रोड म्हणजे मुरुमाचे असतील किंवा नंतर काय फक्त नुसतं अर्धन रोड्स असतील, म्हणजे छोटे छोटे रोड तयार केलेले होते. मग चंद्रगुप्त मौर्य असेल किंवा काही द्रविड लोक असतील, काही असेल, इतिहासामध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल तिथे कोणत्या टाईपचे लोक होते, कोण कोण राहत होते अश्मयुगीन कालखंडात. मग त्यावेळेस पण रोड होते.
परंतु ते रोड कसे होते तर ते रोड कच्चे होते, म्हणजे रोडचा कन्सेप्ट पहिल्यापासूनच आलेला आहे चालत. परंतु तो रोडचा कन्सेप्ट कधी डेव्हलप झाला तर 1927 ला डेव्हलप झाला. 1927 ला मिस्टर एम आर जयकर नावाची एक कमिटी त्यांच्या अंडर तयार केली 1927 ला, आणि ती कमिटी 1934 ला आय आर सी म्हणजे काय, इंडियन रोड काँग्रेस याच्या खाली आधिपत्याखाली स्थापित केली, आणि 1934 पासून आपल्या देशामध्ये म्हणजे इंडियामध्ये रोड जे आहे ते डेव्हलप व्हायला चालू. ऍक्च्युली 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य होतं देशावरती, परंतु 1934 ला ती आय.आर.सी स्थापन झाली आणि तिथून जे आहे ते रोड बनवायला चालू केले. मग ते इंग्रजांच्या काळातच चालू झाले, बरोबर. परंतु ऍक्च्युली डेव्हलपमेंट कधी होत आली रोडची तर नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन. तो नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन कधी झाला तर 1961 ते 1981. पर 20 इयर्सला एक नाव दिलेले, पर 20 इयर प्लॅनला नाव दिलेले. हे तुम्हाला ऍक्च्युली इंजिनिअरिंग आहे, परंतु मी तुम्हाला इथं सांगतोय डिप्लोमाला ह्याचा काहीही पार्ट नाहीये. परंतु ते रोड्स कसे डेव्हलप आले किंवा काय हे सगळे इंजिनिअरिंगला तुम्हाला शिकायला मिळेल. ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला सेकंड इयरला जाल, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग किंवा हायवे इंजिनिअरिंग असं सब्जेक्ट असेल, त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आहेत त्या पाहायला मिळेल. तरी सांगतोय नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो 1961-1981 ला डेव्हलप केला गेला. त्या 20 इयर गेला आणि त्या 20 इयर त्या 20 इयर्स मध्ये तुम्हाला जे आहे ते रोड तिथून डेव्हलप व्हायला चालू झाले. म्हणजे 1947 ला इंग्रजांचं राज्य गेलं तिथं, मग नंतर पुन्हा महाराष्ट्राचे किंवा देशाचं काय असेल कोण पहिले जे आहे ते पीएम झाले, पंडित नेहरू काय असेल, मग त्यावेळेस जे आहे ते तुमची रोड डेव्हलपमेंट जे आहे ते स्टार्ट झाली. ओके, मग त्या प्रत्येक 20-20 वर्षाला एक नाव दिलंय, 20-20 याला काहीतरी एक प्लॅनिंगला नाव दिलेलं आहे प्रत्येक इयरला. ते जे आहे ते इंजिनिअरिंग मध्ये आहे, तुम्हाला आता काही गरजेचं नाही. स्टार अँड ग्रिड पॅटर्न हे असे पॅटर्नचे नाव आहे. ओके, त्यानुसार तुमचा रोड जो आहे तो डेव्हलप होत गेला. मग ऍक्च्युली आता कसं झालं, नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवे जे आहे ते कमी असतात. का कमी असतात? कारण त्यांची लेंथ किंवा त्यांना डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी निधी खूप लागतो. कारण मोठा रोड, विड्थ मोठी, लेंथ मोठी, मोठ्या मोठ्या शहरांना जोडायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल तर त्यासाठी तुम्हाला पैसा जो आहे तो जास्त लागेल. पण स्टेट हायवे असेल, एमडीआर, ओडीआर, विलेज रोड असेल तर त्यासाठी पैसा जो आहे तो कमी. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यानुसार जेवढं तुमचं बजेट आहे त्यानुसार तुमचे रोड जे आहेत ते डेव्हलप करा. आता यामध्ये 3 सिस्टीम आहेत. एक आहे प्रायमरी सिस्टीम, दुसरी आहे सेकंडरी सिस्टीम आणि थर्ड आहे टर्टरी सिस्टीम. प्रायमरी सिस्टीम, सेकंडरी सिस्टीम आणि टर्टरी सिस्टीम ह्या 3 सिस्टीम्स आहेत. ह्या 3 सिस्टीम मध्ये प्रत्येकाला एक वेगवेगळे हे केले. प्रायमरी सिस्टीम मध्ये 2 टाईपचे रोड येतात. एक येतात एक्सप्रेसवे आणि दुसरे येतात नॅशनल हायवे. एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवे सिमिलर असतात, ते शहरामध्येच असतात फक्त, आणि मोठ्या मोठ्या सिटीजलाच फक्त जोडले जातात. ज्या ठिकाणी आपण नॅशनल हायवे कन्स्ट्रक्ट करू शकत नाही त्या ठिकाणी आपण एक्सप्रेसवे डेव्हलप करतो. परंतु एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवे हा सेमच आहे, सिमिलर पार्ट आहे, फक्त नाव आहेत ते त्यांची वेगळी आहे. लक्षात येते. प्रायमरी सिस्टीम मध्ये दोन टाईपचे रोड येतात. एक येतात एक्सप्रेसवे, दुसरे येतात नॅशनल हायवे. सेकंडरी सिस्टीम मध्ये 2 टाईपचे रोड येतात. एक येतात स्टेट हायवे, दुसरे येतात एमडीआर, मेजर डिस्ट्रिक्ट रोड. आणि थर्ड आहे टर्टरी सिस्टीम. या टर्टरी सिस्टीम मध्ये 3 टाईपचे रोड येतात, 2 टाईपचे रोड्स येतात. ते आहेत ओडीआर, अदर डिस्ट्रिक्ट रोड, आणि लास्ट वन इज अ विलेज रोड. येते लक्षात? प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी कोणते रोड्स येतात, कोण सांगेल? प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी मध्ये प्रायमरी मध्ये एक्सप्रेसवे आणि एनएच, नॅशनल हायवे. सेकंडरी सिस्टीम मध्ये एसएच आणि एमडीआर. ओके. आणि टर्सरी सिस्टीम मध्ये ओडीआर आणि व्हीआर. गुड, लक्षात आले सर्वांच्या? ओके. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ रोड्स केले आपण, परंतु त्याचं क्लासिफिकेशन करत असताना थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन नुसार
प्रत्येक 20 वर्षाला बदलतो म्हटलं मी. पहिल्यांदा नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन 1961 to 1981, बेंगळुरू रोड डेव्हलपमेंट प्लॅन 1981 to 2001, 2001 to 2021 त्याचं नाव आहे, तिसऱ्याचं आहे विजन 2020, आणि आता नंतर आता 21 to 2041 असा होईल. आता नेक्स्ट 20 इयर प्लॅन येईल, त्याचं पण नाव येईल काहीतरी समथिंग. असं जे आहे ते प्रत्येक 20 वर्षाला नावं दिलेत. मग त्या 20 वर्षाच्या मध्ये आतापर्यंत मे बी जवळपास तुम्हाला मी नोट्स दिलेले त्यामध्ये असेल मे बी किती लाख किलोमीटरचे रोड जे आहेत ते तयार झालेले, म्हणजे टोटल विलेज रोड असेल, एमडीआर असेल, ओडीआर असेल, आपल्या कंट्रीमध्ये, फक्त आपल्या कंट्री मधलं चालू आहे. ठीक आहे, आपल्या कंट्रीमध्ये. मग त्यामध्ये नॅशनल हायवे किती किलोमीटर, स्टेट हायवे किती किलोमीटर, एक्सप्रेसवे किती किलोमीटर, एमडीआर किती, ओडीआर किती, हे जे आहे ते तुम्हाला त्यामध्ये आहे. ते काही तुम्हाला आता लागणार नाही, ते डिग्रीला लागेल. ठीक आहे. थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन नुसार आपल्याला रोड जे आहे ते आर्टेरियल सिस्टीम, सब आर्टेरियल, नेक्स्ट कलेक्टर स्ट्रीट आणि लोकल स्ट्रीट असे 4 प्रकार पडतात. सब आर्टेरियल, आर्टेरियल, लोकल आणि कलेक्टर. मग यामध्ये कोणत्या टाईपचे रोड येतात? एटीएल स्ट्रीट म्हणजे ऍक्च्युली नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवे. का तर एटीएल स्ट्रीट्स म्हणजे असे रोड ज्यावरून कंटिन्युअस ट्रॅफिक जे आहे ते ये जा करत असते. म्हणजे कंटिन्युअस ट्रॅफिक जे आहे ते इकडून तिकडे ये जा करत असते. म्हणजे ते जे रोड्स असतात त्यांना आपण एटीएल स्ट्रीट्स असं म्हणतो. त्यावरती पार्किंग वगैरे नसते, त्यावरती थांबायचं वगैरे असं हे नसतो. म्हणजे त्यावरती तुम्हाला काय करावं लागेल तर कंटिन्युअस ट्रॅफिक जे आहे ती ये जा करावी लागेल. ते जे असतात ते एटीएल स्ट्रीट्स असतात. सेकंड आहे सब एटीएल स्ट्रीट्स. सब एटीएल स्ट्रीट्स मध्ये तुम्हाला पार्किंग एरिया कुठेतरी पाहायला मिळेल. पार्किंग एरिया कुठेतरी आउटसाइड ऑफ युअर रोड तुम्हाला पाहायला मिळेल. तो जो असतो तो सब एटीएल स्ट्रीट. मग सब एटीएल मध्ये तुमचा स्पीड जो आहे तो आर्टेरियल पेक्षा कमी असेल आणि ऍज कम्पेअर टू आर्टेरियल स्ट्रीट पेक्षा तुमची स्पीड लिमिट प्लस तुमची ट्रॅफिक जी असेल ती कमी असेल. ओके. नेक्स्ट कलेक्टर स्ट्रीट. कलेक्टर स्ट्रीट म्हणजे स्टेट हायवे किंवा एमडीआर रोड, ज्यावरती तुम्ही काय करू शकता की कमी स्पीडने तुमची व्हेकल जे आहे ते ये जा करू शकता. आणि लास्ट आहे लोकल स्ट्रीट, जे की तुम्ही अपार्टमेंट असतील किंवा तुमचं खेडेगाव असेल किंवा काही असेल त्या ठिकाणचे जे रोड्स असतात त्याला आपण लोकल स्ट्रीट असं म्हणतो. म्हणजे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला, जवळच्या प्लेसला जायचं असेल तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ लोकल स्ट्रीट जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते फर्स्ट चॅप्टर मध्ये सगळा हा जो आहे तो बेसिक पार्ट आहे. म्हणजे हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय? हायवे इंजिनिअरिंग म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ अ सिव्हिल इंजिनिअरिंग which deals with the study of designing, planning, maintenance of roads is called as a highway engineering. ही डेफिनेशन आहे हायवे इंजिनिअरिंगची. म्हणजेच काय? रोड कसा डिझाईन करायचा, रोड कसा बनवायचा, त्याचा मेंटेनन्स कसा करायचा, रोड किती विडचा कुठे असतो किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करणं, डिझाईन करणं, त्याचं मेंटेनन्स करणं, ओके, ड्रॉइंग काढणं म्हणजेच आहे तुमचा हायवे इंजिनिअरिंग. ही जी आहे ती इट इज अ ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग which deals with the study of. असंच प्रत्येक याला तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही फक्त हा पहिल्यांदा पार्ट लावायचा आणि त्याची डेफिनेशन तयार करू शकता त्यानुसार. ओके. ठीक आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे? एवढा बेसिक पार्ट आहे, फक्त 4 मार्क्स साठी फर्स्ट चॅप्टर आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आता फर्स्ट चॅप्टर मध्ये? ओनली 4 मार्क्स फॉर फर्स्ट चॅप्टर. ओके, ठीक आहे. नो सर. ओके. सेकंड चॅप्टर आहे आपला हायवे जिओमेट्रिक डिझाइन और जिओमेट्रिक डिझाइन ऑफ अ हायवे. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काय पाहायचंय तर या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचंय की कंपोनंट पार्ट्स ऑफ अवर हायवे. कंपोनंट पार्ट्स म्हणजे काय? तर रोड मध्ये कोणकोणते पार्ट्स असतात, कोणत्या गोष्टी असतात. रोड मध्ये तुम्ही चालत बोलत इकडे तिकडे जात येत असता, रोडवरून चालत असता, त्यावेळेस रोडला तुम्ही थोडस ऑब्झर्व करा
रोड मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, शेजारी रोडच्या काय असतं, रोडवरती काय आहे किंवा काय नाहीये, ह्या गोष्टी तुम्हाला चालत चालत बोलत बोलत लक्षात आल्या पाहिजे ज्यावेळेस तुम्ही रोडवरून जाताय किंवा येताय अशा वेळी. का तर आपण रोडवरून लेफ्ट बाजूने चालत असतो, बरोबर. ज्यावेळेस आपण डाव्या बाजूने चालत असतो रोडवरून, त्यावेळेस तुम्ही अनुभवलं असेल ज्या बाजूला आपण चालतोय किंवा त्या अदर डायरेक्शन आपण उजव्या बाजूला ज्यावेळेस आपण दुसऱ्या डायरेक्शन मधून येतोय त्यावेळेस तिथं स्लोप असतो, रोडला थोडासा स्लोप दिलेला असतो. रोडला स्लोप का दिलेला असतो कोण सांगू शकेल? बोला, रोडला स्लोप का दिलेला असतो? ऐश्वर्या कोळेकर, तुम्ही सांगितलं पाहिजे. तिथे वॉटर थांबू नये म्हणून पावसाचं बरोबर. पाणी. बरोबर. पडलेलं पावसाचं पाणी, रेनफॉल असेल किंवा काही समथिंग असेल, ते पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते रोडवरती थांबू नये म्हणून रोडला स्लोप दिलेला असतो. त्या स्लोपला आपण आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेत केम्बर असं म्हणतो. काय म्हणतो आपण? केम्बर. CAMBER. केम्बर म्हणजेच काय? द ट्रान्सवर्स स्लोप और द कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइडेड टू द रोड सरफेस टू ड्रेन आउट द रेन वॉटर ऑन द सरफेस ऑफ अ रोड. म्हणजे पडलेलं पावसाचं पाणी रोडवरती थांबू नये म्हणून रोडला दिलेला स्लोप म्हणजेच त्याला आपण केम्बर असं म्हणतो. ओके, लक्षात येत आहे? पालवे, आकाश माने, येस सर. गणेश भोसले, प्रदीप Yes. पांढरे, Yes, sir. So screen. ऋषिकेश बुद्ध्याल. पहा, म्हणजे लक्षात आलं. तर पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते रोडवरती थांबू नये म्हणून रोडला स्लोप दिलेला असतो. म्हणजे रोडचा मधला भाग, सेंटर पॉइंट ऑफ युअर रोड काय असतो? थोडासा वरती असतो ऍज कम्पेअर्ड टू बोथ डायरेक्शन. म्हणजे लेफ्ट राईट, म्हणजे कॉर्नरला रोड जो आहे तो थोडासा खाली गेलेला असतो आणि मधल्या बाजूला रोड जो आहे तो थोडासा वरती असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? तर केम्बर असं म्हणतो. ओके. मग आता आपल्याला केम्बरचे टाइप्स पाहिजेत. कंपोनंट पार्ट्स ऑफ जिओमेट्रिक डिझाईन, रोडचे कंपोनंट पार्ट्स पाहिजेत. पुन्हा नंतर आपल्याला काय काय असतं, कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, हे सगळ्या गोष्टी पाहिजेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. ओके. येस सर. ओके. सर आम्ही टेस्ट द्यायची का आजची? I have no idea about that. You are asked to your HOD, Salunke sir. Okay.